शरद मोहोळ हत्या प्रकरणात 2 वकिलांचा सहभाग असल्याचं समोर आलंय। रवींद्र पवार आणि संजय उड्डाण अशी त्यांची नावे आहेत। दोघेही शिवाजीनगर सत्र न्यायालयात प्रॅक्टिस करतात। पुणे गुन्हे शाखेच्या पथकाने या दोघांनाही इतर आरोपींसोबत रात्री अटक केली आहे। भाजपा आमदार सुनील कांबळे यांनी काल ससून रुग्णालयातील कार्यक्रमात पोलीस कर्मचाऱ्याला हाणामारी केल्याचा निषेध करण्यासाठी सुप्रिया गटाच्या वतीने पुण्यात जोरदार आंदोलन करण्यात आलं। सुप्रिया गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सुनील कांबळे यांच्या विरोधात न्यायालयात जाणार असल्याचा इशारा दिलाय। भाजपाने घटक पक्षावर लक्ष दिलं पाहिजे, कामापुरता मामा असं होऊ नये असा खोचक सल्ला बच्चू कडू यांनी भाजपाला दिला। भाजपा मोठा पक्ष आहे तर त्यांनी लहान पक्षाला विचारणं गरजेचं आहे। लहान पक्षाला बैठकीला बोलवायचं आणि खायला देऊन माघारी पाठवायचं हे बरोबर नाही असं कडू म्हणाले। होय, हे आपल्या हिंदुत्ववादी विचारांचं सरकार आहे। इथे जिहादचे प्रकार सहन करणार नाही। त्यामुळे असंख्य हिंदू विचारांच्या संघटनांच्या मागणीनुसार पावनगडावरील अतिक्रमण करून बांधलेली मदरसा हटवण्यात आली आहे अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली आहे। मराठा समाजाला ओबीसी मधून सरसकट आरक्षण मिळावे तर आपण रस्त्यावरची आणि न्यायालयीन लढाई लढू अशी भूमिका मंत्री छगन भुजबळ यांनी मांडली। त्याचबरोबर मंत्री छगन भुजबळ हे ओबीसी एल्गार मेळाव्यासाठी पंढरपूरला आलेत। यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे। शिवसंकल्प अभियानाला आजपासून सुरुवात होते। मुख्यमंत्र्यांची पहिली सभा शिरूरमध्ये होणार आहे तर शिरूर नंतर मावळमध्ये शिंदेंची तोफ धडाडणार आहे। आशियातील सर्वात मोठा सागरी सेतू शिवडी नावाशिवाय उड्डाण पुलाचं उद्घाटन 12 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। या पुलाचं अंतर 22 किलोमीटर असून 6 पदरी लेनचं सुंदर पद्धतीचं बांधकाम करण्यात आलंय। त्यामुळे नागरिकांचा प्रवास सुखकर होणार आहे। नोव्हेंबर गेले, जानेवारी पण हुकले, सुधीर भाऊ वाघनख कुठपर्यंत पोहोचली असा सवाल विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांनी सुधीर मुनगंटीवार यांना केलाय। थाटामाटात विमानतळावर ढोल वाजवून सरकारी तिजोरीतून जाहिरातबाजी करत तुम्ही वाघनख आणायला लंडन पर्यटनाला गेले, येताना मात्र रिकाम्या हाताने परत आले होते असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी सुधीर मुनगंटीवार यांना टोला लगावलाय। आपल्या मतदारसंघातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कडक नजर ठेवणाऱ्या आमदारांवर आता राज्य शासनाने अनोखी जबाबदारी सोपवली। बिबट्यांवर नजर ठेवण्याची जबाबदारी आमदारांवर सोपवण्यात आली। त्याकरिता 15 आमदार मानव वस्तीत शिरकाव करणाऱ्या बिबट्यांवर नजर ठेवणार आहे। जंगल अपुरे पडत असल्याने शहरे ग्रामीण वस्तीत बिबट्या धाव घेत आहेत। बिबट्या आणि मानवी संघर्ष रोखण्यासाठी राज्य शासनाने सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील तब्बल 15 आमदारांवर ही जबाबदारी सोपवली आहे। जळगाव शहरात अनेक धार्मिक स्थळांवर अनधिकृतरित्या भोंगे लावण्यात आले असून सकाळी 5 वाजल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत भोंग्याच्या आवाजामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होत आहे। यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो। त्यामुळे तातडीने विनापरवानगी अनधिकृत लावलेले भोंगे पोलीस प्रशासनाने हटवावे अशी मागणी मनसेने केली आहे। पंढरपुरात आज ओबीसी एल्गार मेळावा होणार आहे। मंत्री छगन भुजबळ आणि आमदार गोपीचंद पडळकर यांची तोफ धडाडणार आहे। माजी मंत्री प्रकाश शेंडगे, विजय चौगुले यावेळी उपस्थित राहणार आहेत। शिवसेनेचे उपनेते व उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्गमध्ये फलकबाजी करण्यात आली। किंग मेकर नव्हे तर आता फक्त किंग एकच लक्ष मिशन दिल्ली अशा आशयाचे फलक लागले आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा या लोकसभा मतदारसंघावर आपलाच दावा शिवसेनेने या बॅनरमधून दाखवण्याचा प्रयत्न केला।
जनतेच्या सर्व आकांक्षा अंबाबाई मातेने पूर्ण कराव्यात अशी प्रार्थना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्री करवीर निवासिनी अंबाबाई चरणी केली। यावेळी त्यांनी आव्हाड यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली। चुकीची विधानं करून प्रकाश झोतात येण्याचा आव्हाड यांचा प्रयत्न आहे असं म्हणत त्यांनी आव्हाडांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला। भाजपा आमदार सुनील कांबळे यांच्यावर बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। शुक्रवारी ससूनमधील एका कार्यक्रमात कांबळेंनी पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली होती। या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बारामती अॅग्रोवर ईडीने केलेल्या कारवाईत महत्त्वाची कागदपत्र जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली। आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीच्या पुणे, पिंपरी, बारामती आणि छत्रपती संभाजीनगर येथील 6 कार्यालयांवर ईडीकडून शुक्रवारी छापेमारी करण्यात आली आहे। राहुल शेवाळे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली। आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्याबद्दल वक्तव्य केलं। सुप्रिया गटाचा खरा चेहरा समोर येतोय असं शेवाळे म्हणाले। एकमताने आम्ही लोकसभेला सामोरे जाणार, कोणतीही नाराजी नाही, कार्यकर्त्यांच्या अपेक्षा असतात त्यासाठी प्रयत्न केला जाईल असं प्रसाद लाड म्हणाले। महायुतीच्या घटक पक्षांची शुक्रवारी बैठक झाली। यावेळी आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात तसेच राज्यस्तरीय मेळाव्यासंदर्भात चर्चा झाली। येत्या 14 जानेवारीपासून 36 जिल्ह्यात राज्यस्तरीय मेळावे घेणार आहोत अशी माहितीही प्रसाद लाड यांनी दिली आहे।